एकच आहे, 83 क्रमांकाला जर मराठा जात आहे, तर मराठ्यांना का घेतलं नाही? तर त्यांचं उत्तर असं होतं की मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे. ते करता येत नाही. तर मग मी त्यांना सांगितलं होतं की जर उदाहरणार्थ एक माळी समाज आहे किंवा एक मुस्लिम समाज आहे किंवा एखादा XYZ धरून चला कोणीची जात आहे, आपण उदाहरण म्हणून देतोय. ती तर एकटीच आहे. मग तुम्ही माळी असताना उदाहरणार्थ, तर मग तुम्ही बाकीच्या पोट जाती माळ्यांच्या कसं काय घेतलं? बाकीच्या जाती कशा घेतल्या असं मी त्यांना विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं ती त्यांची उपजाती, ती त्यांची पोट जाती, असं त्यांचं उत्तर होतं. म्हणून त्यांच्या 8, 10, 11 असणाऱ्या जाती एका जातीवरच पोट जाती म्हणून घेतल्या. मधी शब्द आहे मराठ्यांच्या आणि कुणबीच्या तत्सम असा शब्द आहे. मग मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की जर ती त्यांची पोटजात होऊ शकते, तर कुणबी याची पोटजात मराठा होऊ शकत नाही का? किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकत नाही का? व्यवसाय तर दोघांचे सारखेच आहेत. जर यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना पोटजात म्हणून उपजात म्हणून जर घेतली असली, तुम्ही पोटजात म्हणून, कारण तत्सम शब्दाचा अर्थ असा होतो तसा, तोच नाही. मी इतकं फोडून सांगितलं होतं, त्यावरच्या रेकॉर्डिंग सुद्धा आता बाहेर कामी सुद्धा काढणार आहेत आणि चॅनलच्या बांधवाकडे सुद्धा आहेत. मी त्यांना सांगितलं होतं तत्समचा अर्थ तसा होतोय. उदाहरणार्थ मी आहे आणि माझ्यासारखा चेहरा समोरच्याचा पण आहे, तर तो तोच नाही होऊ शकत. माणसं म्हणू शकत नाही हा तो तोच आहे. लोक म्हणू शकतात हा तो तसाच आहे. तत्समचा अर्थ तसा होतो, तोच नाही होत. तर मग कुणबी मध्ये तत्सम मराठा आहे, तर त्याचा अर्थ होतो तसा. याचा अर्थ कुणबी सारखा तसा तो दिसतोय. म्हणजे कुणबी हा शेती करतोय, तर तसाच हा मराठा दिसतोय. असंच म्हणून तुम्ही बाकीच्यांच्या सुद्धा घेतलेल्या 180 जातीच्या पोट जाती घेतल्या की त्या तशा दिसतात. तत्सम जात शब्दामध्ये म्हणून तशा दिसतात. मग त्यांच्या जर तशा दिसतात, उदाहरणार्थ माळी आहे, दुसरा फुलमाळी आहे, बेलमाळी आहे, अनेक अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत, तेली आहे, अनेक अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत भरपूर जातीचे. मग तो तसा दिसतोय म्हणून त्याची पोट जात घेतली. उदाहरणार्थ तो शेती करतोय म्हणून लांबून तो बी तसा दिसतोय शेती करणारा. तो बेल विकणारा दिसतोय तर तो फुल विकणारा दिसतोय, म्हणजे तसा तो दिसतोय, तसा तसा मराठाही दिसतोय ना. मग म्हणजे त्यांच्याकडे शेती आहे कुणबीकडे मराठवाड्यातल्या, आणि आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही काय वाटी आणतो की इकडं? मग ते गप बसले. त्यांचा मग शब्द होता असं करायचं असेल, आधार लागतो, नोंदी लागतील आणि मग कायदा पारित करावा लागणार. मग जर 83 क्रमांकाला मराठा जाती, ती बी 1967 ला दिलेल्या आरक्षणात, त्याच्यानंतर 94 ला ह्या 16% आरक्षण वाढून बाकीच्या जाती घातल्या पोट जाती म्हणून, तर मराठा का घातली नाही, हे दोन मुद्दे अत्यंत आता महत्वाचे आहेत आमच्यासाठी. जर मराठा शासकीय नोंदीवरती कुणबी म्हणून असेल, तर मराठा आणि कुणबी एकचे सिद्ध करणारे पुरावे आम्ही द्यायला तयार आहेत. नसतात तुम्ही तरी आम्हाला सांगा येऊन सरकारनं की मराठा आणि कुणबी एक नाही. जिथं मागही सांगितलं होतं मी, हे शब्द मी मुद्दाम आठवणीत आणून देतोय. काहींचं म्हणणं आहे आम्हाला मराठा म्हणून राहायचं, आम्हाला कुणबी व्हायचं नाही. इथं काय जोर जबरदस्ती नाही. ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या, ज्याला घ्यायचं ते घेऊन. सरकारनं 83 क्रमांकाला मराठा नावानं 180 जातीमध्ये कुणबी आहे, तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे, म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे, कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंदी आहे. आणि जर तुम्हाला असं करायचं नसलं, तुम्हाला कुणबीच धरायचा असला आणि कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात, असं जर तुम्हाला म्हणायचं असलं, तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा. 94 ला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा. त्याची शोध पत्रिका काढा. हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे. हे दिलंय कसं? 180 जाती जर 83 क्रमांकाला आहेत ओबीसीच्या यादीच्या, 1967 ला आरक्षण दिलं त्यावेळेस तिथं कुणबी आहे, बाकीच्या जाती आहेत, त्याच्यात मेन जाती आहेत आणि मेन जातीच्या उपजाती पोट जाती ह्या त्यानंतर घेतल्या. 350, 400 काय घ्यायच्या तेवढ्या
पोट जाती म्हणून घेतल्या असल्या तर मराठा सुद्धा घ्या, जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या. काय त्यांचा व्यवसाय म्हणून घेतलंय? बागवान घेतलाय उदाहरणार्थ, तर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून घेतलाय, तर बाकीच्या मुस्लिमांच्या शेती दाखवता मी तुम्हाला. मराठा जर माळ्यांना तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असलं, त्यांचा अमुक अमुक व्यवसाय म्हणून घेतलं, तर आम्ही तुम्हाला व्यवसाय दाखवतो आमची. ते जर बागायती शेती करतायत माळी म्हणून त्यांना दिले, आम्ही शेतकरी मराठ्यात दाखवतो. आम्हाला उत्तर द्या आता, उत्तर. ते तसले गोड बोलू नका आता. त्यांचे लाड खूप पुरवलेत तुम्ही आता. आमचा त्यांना विरोध नाही, तो एकटा सोडला तर बाकीच्याला विरोध नाही. तुम्ही आता उत्तर द्या. कायद्याने उत्तर पाहिजे ना तुम्हाला, संविधानानं पाहिजे ना तुम्हाला. तर आता आम्हाला याची उत्तर द्या, तुम्ही त्यांना घेतलं कसं. याच्या बरोबर आमचा तिसरा मुद्दा आहे, हे दोन सांगितले. सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्या, ब्राह्मण समाजाच्या निघाल्या, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्या, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. जे कायद्याने बोलायचं तुम्हाला आता, तर आता कायद्याने बोला. त्याच्यात 500 पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबी मधून नोंद निघाली. एकच नाव सांगतो. जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता. तुम्हाला कायद्याने चालायचंय ना. जर बाकीच्यांच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना 67च्या नंतर, यांची एकाची नोंद नाही उकडच, तुम्ही यांना कशाच्या आधारावर 16% आरक्षण दिलं? आमच्या पाठीत खंजीर खुपसून, आमचं वाटोळं करून तुम्ही दिलं कसं? परत हेच म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावता. ही भूमिका आम्हाला पसंत नाही. इतक्या दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो, तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच घालायचं काम केलं, प्रत्येक वेळेस. तरी आम्ही सोडूनच देत राहिलो. तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं? आम्हाला आधार आहे ना, सरकारी नोंदीचा, कायद्याचा आधार आहे. मुस्लिमांना आहे, मारवाड्याला आहे, ब्राह्मणांना आहे. ज्याला घ्यायचे मी नाव घेतोय ते घेते, नाही तर नका घ्यायना. पण त्यांच्या कुणबी म्हणून निघाल्यात, त्यांना देणं आवश्यक आहे. तुम्ही कसे देत नाहीत? लोहार समाजाच्या निघाल्या, काही कुंभार समाजाच्या निघाल्या, का देत नाहीत तुम्ही? त्यांच्यावर का अन्याय करताय? ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही? काय कारण आहे तुमचं न देण्याचं? यांना सुद्धा आता मिळालं पाहिजे, त्यांच्यावर बी अन्याय होता कामा. आता हे संगत लफडं सगळं सुरू. आता बेकायदेशीर बोगस आरक्षण दिलं कोणालाच नोंदी नसताना, ते तुम्ही कायदेशीर मानायला लागलात. नाही तर पुरंच रद्द करून टाका, घटनेने दिलेलं सोडून. ओरिजिनल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्याच्यानंतर दिलेलं जे आरक्षण आहे कायद्यानं, आम्हाला एकट्याला बाजूला सारून 16% कशाचा आधार न घेता दिलेलं, पोटजाती उपजाती म्हणून दिलं. आणि मराठ्यांचं कुणबीचं असून सुद्धा आता आम्ही विदर्भातील खानदेशचे कुणबी एक आहेत. आता तुम्हाला विधानसभेला दिसतो ना माहित नाही, कारण कुणबी मराठी एकच आहेत. तुम्हाला पुढचा बी काचका सांगतो. मग आम्हाला का कुणबी मराठी एक म्हणून देऊ, पोटजात म्हणून देऊ शकत नाही तुम्ही? बाकीच्या जसं दिले आम्हाला. आता निकषच सांगा, यांना आरक्षण देण्याचे निकष काय? नसता ते वरचं 16% सगळं उडून टाका. नसता आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागणार. 3 मुद्दे सांगितले तुम्हाला, आता चौथा सांगतो. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देता येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका. जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका. विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल, लक्षात ठेवा. त्यांचा दबावात येऊन तुम्ही सांगितलं होतं आमची व्याख्या घेतो आणि अबकडे सुद्धा करतो. ही व्याख्या बनवताना बच्चू भाऊ कडू सुद्धा होते, चिवटे होते,
ते यादव होते, आणखीन बरेचसे लोक त्यांचे सुद्धा होते. सचिव त्या बनवताना तिथं सचिव सुद्धा होते आम्ही सांगताना. आता याच्या पुढचं सांगतो. काही लोक म्हणतात आमचे 2-3 जण आहेत, बहुतेक तिकडून झाले असते बहुतेक असं वाटतंय, मी शंका घेत नाही पण वाटतंय जरांगेंची मागणीत काहीतरी घोळ दिसतोय. घोळाच टायमाला तू नव्हता का तिथं? तर याचं उत्तर आहे होता. वाशीत गेलो त्यावेळेस सरकारनं आपल्याशी बोलणी सुरू केली. त्यावेळेस व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की राज्यपालांकडे जायला किंवा सरकारची कॅबिनेट घ्यायला काही सचिव यायला वेळ लागणार आहे, आम्हाला 1-2 घंट्याचा वेळ द्या, तुम्ही मुंबईकडे कूच करू नका. आणि त्यांनी कागद आणला होता, तो राजपत्र पण आणलं होतं, पण त्याच्यावर सह्या नव्हत्या. मी त्याच्यावरच्या सह्या वाचल्या, कोणाकोणाच्या नाही आहेत, हे घ्या. त्यांनी सांगितलं आम्ही राजपत्र काढतो. पुन्हा अगोदर ते मसुदा घेऊन आले होते फक्त. मग मी सांगितलं, तिथं जाहीर केलं समाजासमोर की आपला आजचा मुक्काम हा वाशीतच. जर उद्या सकाळपर्यंत यांनी दिलं नाही तर आपण मुंबईकडे कूच करणार. तिथूनच मी आवाहन केलं होतं, राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत त्यांनी तातडीने मुंबईत यावं, जेवढे वकील आहेत त्यांनी ताबडतोब यावं, मला तुमच्याशी चर्चा करून पुढची डिसिजन घ्यायची. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी कशी असली पाहिजे, ते कायद्यात टिकन का, त्याची व्याख्या कशी असली पाहिजे, हे मी विचारलं होतं. ज्यांना शक्य आहे ते अभ्यासक आले होते, मी बैठक घेतली त्यांची वाशीला. मी जाणून बुजून मुद्दाम समाजाला सांगालोय, मी एकट्यानं कुठला निर्णय घेतलेला नाही. त्यावेळेस तुम्हाला मान्य होती. आणि इकडे उग कुठेतरी एखादे मोबाईल हातात धरायचा, काहीतरी बोलत बसायचं आणि संभ्रम निर्माण करायचा. तिथं मुंबईचे हायकोर्टातले वकील होते, वेळेवर नावही सगळ्याला माहिती आहे. समन्वयक सुद्धा लय मोठे, 4-4 बैठका घेतल्या तिथे. आणि नंतर बाहेर येऊन निर्णय घेतला की असं असं ठरलंय. समाजाला विचारलं करायचं का, आणि तितक्या रात्री समाज म्हणला हो. म्हणलं टिकवायची जबाबदारी त्यांची आहे, आपली व्याख्या ते घेणारे ताबाकडे करू. कारण मी लगेच म्हणत होतो आत्ताच घे, हेही सांगतो, सगळ्याला माहिती. हे दीपक केसरकर साहेबाला माहितीये, सुमंत भांगेंना माहितीये, याच्यानंतर मंगलप्रभात लोढांना माहितीये, तिथं असणाऱ्या काही मुंबईतल्या वकिलांना माहितीये, काही अभ्यासकांना सुद्धा माहितीये तिथं असणाऱ्या. आणि माझ्या आजूबाजूला आता नसणाऱ्यांना नाही बरेच जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत. कारण शेवटी नरड्याला लागल्यावर कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही समाज असतो, तो इमानदारीनं खरंच बोलला. भलं माझं कोणाचं पटत असल नसल ती वैयक्तिक मुद्दा राहिला, पण ज्या वेळेस खरं बोलायची वेळ येईल, मला 100% विश्वास आहे, माझ्या सोबतचे असणारे जरी बाजूला असले तरी ते खरंच बोलणार, याचे मला 100% आत्मविश्वास आहे. कारण हे सगळ्यांना बोलून ठरलेलं आहे. आणि इतक्या रात्री म्हणलं आत्ताच करते, तर म्हणले इतक्या रात्री आता शक्य नाहीये, साहेबांकडे जाऊन पुन्हा राजपत्र ही करणं. विश्वास ठेवा, आम्ही तुमचीही व्याख्या घेतो. आणि बार बार तिथं सुद्धा 4-5 वेळेस लिहून दिलेलं आहे, तिथं टायपिंग करताना दिलेलं आहे, त्याचं लिहून पण तसं घेतलेलं आहे, परत घेतोत म्हणून व्याख्या. ते पत्र अभिजित पाटलांकडे वकील म्हणून आम्ही अलीकडच्या खोलीत बसलो तेव्हा तिथं लई गरीब झाली म्हणून ते घेऊन येतो म्हणले टायपिंग करून. हे सगळे पत्र आहेत, नावं सांगतोय मी, की व्याख्याही घेतो आम्ही, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही जर आमच्याप्रमाणे व्याख्या घेणार नसाल तर तुम्ही त्यांच्या दबावापोटी आमच्या मराठ्यांच्या लेकरांना करोडांना औषध पाजायला निघाला, त्याच्यापेक्षा ते देऊन त्या गुलालाचा अपमान करू नका. ते टिकलंही पाहिजे, कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही गेम करता. कारण तुम्हाला 5वा मुद्दा सांगतोय, आमच्या पक्का ध्यानात आलाय आता, आणि तशी कुणकुण सुद्धा आहे की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत. तुम्ही समोरच्याला सांगितलंय सुद्धा, आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. निवडणूक होऊस तर राहून द्या, ती उडली तर उडली. सरकार मनोज जरांगे म्हणते त्याला, ते तुम्ही घोळ केला आणि तुम्ही जरी उडली 13% आरक्षणासारखी, हे मनोज जरांगे लढणार आहे. माझ्या पहिल्या मागण्या आणि ही सुद्धा आहे, ह्या पण पाहिजेत आणि ही पण पाहिजे, पहिल्यापासूनच म्हणणं आहे. नवीन वाढलेली नाही, शेपूट फेपूट बोंबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या सोयऱ्याच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. आता बदलला,
आता त्यो बी म्हणतो बाकीच्याला म्हणायला लावलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची. जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखे निधी पाहिजे, सारख्या योजना पाहिजेत. शेपूट त्याचं लांबत चाललंय. आमचं नाही, आम्हाला दोष देऊ नका. पहिल्या दिवसापासून मागणी. तुम्हीच म्हणले होते सरसकटला लय प्रॉब्लेम होईल, दुसरा शब्द घ्या, म्हणून तुमच्या जज बांधवांनी, तुमच्या मंत्र्यांनी आलेल्या सगळ्यांनी मिळून तो शब्द घेतलेला. आणि हे शब्द सगळ्यांना माहिती आहेत की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कशी करायची आणि सगळे सोयरे म्हणजे काय हे तुम्ही मान्य केलेले. त्याच्यात चौथा मुद्दा असा होता, 4 एकूण शब्द होते, त्यातला शेवटचा शब्द होता शेवटी मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. तर त्यावेळेस धनंजय मुंडे म्हणले होते मागेल त्या मराठ्याला तर सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. परत जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळत्यात त्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. नातेवाईक म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याचे रक्ताचे नातेवाईक म्हणजे चुलते, पुतणे, काकी, आजोबा, आणि सगळे सोयरे म्हणजे लग्नाचे सगळे त्याच्यात आलेत आता. आणि त्याच्यात मागेल त्याला म्हणल्यावर सरसकट पेक्षा खाली राहिलेच काय. आणि म्हणलं मग हे नाही द्यायचं तर सरसकट द्या, कारण आमच्या सरकारी नोंदी आहेत. ठीक आहे म्हणे. मग त्याच्यावर परत चर्चा झाली. एम.जी. गायकवाड साहेब होते, आता आयोगाचे जे अध्यक्ष आहेत सध्या ते सुद्धा होते. असे त्यांनी 4 जजेस आणले होते आणि त्यांनी काही वकिलांनी काही तज्ञांनी मिळून तो शब्द ठरवला. मी नंतर हा म्हणलेला. दोघं तिघं तुम्ही कशाला दोष देता रे मला, इतकं प्रामाणिक लढतोय मी म्हणून. बरं हा, हे दिलं सगळ्या सोयऱ्यांचं किंवा नाही दिलं मला दोषी धरणार. मग आता इथं 8% दिलं, हे कोर्टात उडणार आहे. आता बिहारचं उडालंय, कुणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कुणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा. उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या सोयऱ्याची. मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजाराप्रमाणे, तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला. शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना. शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, एवढंच मी सांगेन. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती, संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभं करू नका. हा संशय ना खात्री आहे. सुषमा अंधारे याने एक व्हिडिओसुद्धा त्या संदर्भात ट्विट केला. तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका. तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिकमध्येच हेलिकॉप्टरमधून 20 कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात जगाने पाहिलं. आणि ते सुद्धा पैशाच्या बागा तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते. पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभं करू नका. सर, ह्याच निवडणूक प्रक्रियेवर आपण रोखोक बंद पुन्हा एकदा ठरवलेले आहे ना. काय उघड्या डोळ्यानं व्यभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे, लोकशाहीची हत्या पाहत आहे, लोकशाहीचं वस्त्रहरण पाहत आहे. आणि हे सगळं रोखण्याची जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर आहे. पण कालच्या लोकसभेत या भारताचं निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून बसला होता आणि त्या पट्टीची गाठ मोदी आणि शहानी बांधली होती. हे दिसतंय. हा तुमच्या बाजूचा मतदारसंघ, दिंडोरी, कोणीतरी नामसाधर्म्य असलेला व्यक्ती भगरे नावानं उभा राहतो. त्यालाच माहीत नाही की मला निवडणुकीला उभं करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांची मतं खाण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोक कोणी की बाबू भगरेला उभं करतात, त्याला पिपाणी चिन्ह देतात. आणि ह्या 3री इयत्ता शिकलेला बाबू भगरेसमोर सर अशी उपाधी लावून येते. पण भास्कर भगरेंना म्हटले गुरुजी लावून द्या,
शिक्षक त्याला गुरुजी लावू दिलं नाही, पण तिसरी इयत्ता शिकलेल्या माणसाला सर लावून भारतीय चुनाव आयोगानं, भारत चुनाव निवडणूक आयोगानं सर ही उपाधी दिली असा आमचा, आणि त्यांनी लाखभर मतं घेतली प्रचार न करता. अशा प्रकारे लोकांना फसवून मतं घेणं, फसवून लोकांची मानसिकता लोकांना भ्रमित करून लोकांना फसवून मतं घेणं आणि आपला विजय प्राप्त करून घेणं या लोकशाहीला कुठेच मान्य नाही. उमेदवार देण्यात आलेले आहे. नाही, ही पद्धतच बंद व्हायला पाहिजे की नाम साधारण असलेले उमेदवार उभे करून मतं वळवायची, लोकांना भ्रमित करायचं. मग लोकसभा असतील, पदवीधर मतदारसंघ असतील, शिक्षक मतदारसंघ असतील, आणि दुर्दैव आहे आमचं की लोक त्या चुकीच्या माणसाला मत देतात. तर पण लोकशाहीमध्ये तर प्रत्येक जण उभा राहू शकतो. तुम्ही याच्यावर निर्बंध कसे लागू शकता? नाम साधारण असणाऱ्या व्यक्तीला जर निवडणूक लढवायची असेल यातून मार्ग काढावा लागेल, यातून मार्गच काढावा लागेल. म्हणजे ज्याला मला संदीप गुळव्यांना मत द्यायचं आहे ओरिजिनल, पण माझी फसवणूक झाली आणि मी डुप्लिकेट संदीप गुळवेला मत देतो आहे, हा माझा मुद्दा आहे. मला भास्कर भगऱ्यांना मत द्यायचं आहे, पण दुसराच कोणतरी भगरे समोर दिसतो आहे. आदिवासी भाग आहेत, अशिक्षितांचे काही भाग आहेत, शेतकरी वर्ग आहे, चुकतो. आजही या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केलं शिवसेनासमोर. आम्ही जो सर्वे केला त्यानुसार काही लाख मतं ही अशा पद्धतीनं डुप्लिकेट शिवसेनेला गेली, ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मतदान करायचं होतं. मुख्यमंत्री कालही म्हणत होते की त्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्या बेईमानीचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात चांगला आहे. गद्दारीचा पैशाने स्ट्राईक रेट विकत घेता येतात, तो त्यांनी केला. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या घेतलेल्या आहेत. मुंबईची जागा या स्ट्राईक रेटवाल्यांना लुटली, दरोडा टाकला. इतर काही जागा अशा पद्धतीने आमच्या गेल्या. हा स्ट्राईक रेट जो आहे हा तुमच्या थैल्या आणि पेट्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे, हा जनतेचा कौल नाही. महाविकास आघाडीची उद्याला पण बैठक होणार आहे. शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी असं स्पष्ट केलं होतं की लोकसभेत आम्ही 2 पावलं मागे आलो होतो, महाविकास आघाडी एकसंघ राहावी यासाठी. ते कदाचित जास्त जागा मागू शकतात. आपली काय तयारी आहे? उद्या कोणती बैठक नाही. उद्या एक बैठक आमची ठरली होती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एक बैठक नक्की ठरली होती. पण उद्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. त्याच्यामुळे काही वरिष्ठ काँग्रेस नेते बहुतेक सगळे दिल्लीत असल्यामुळं महाविकास आघाडी म्हणून उद्या बैठक होणार. पुढली तारीख आम्ही ठरवू. पण आपला जो प्रश्न आहे शरद पवार साहेबांचा, अजून जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली नाही. शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. ते 10 जागा लढले आणि 8 जागा ते विजयी झाले, हे खरं आहे. शिवसेना 21 जागा लढली, त्यातल्या काही जागा सांगलीच्या जागेवरती काँग्रेसने कामच केलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने कामच केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही 20च जागा लढलो असं मी मानतो. त्यातली ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये संपूर्ण यंत्रणा आमच्या विरोधामध्ये काम करत होती, शासकीय प्रशासकीय. सगळ्यात जास्त टार्गेट शिवसेनेला करण्यात आलं केंद्राकडून, त्याचा फटका आम्हाला बसला. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट हा विषय या निवडणुकीत कोणी ठेवू नये. आम्ही तिघे एकत्र लढलो आणि तिघांचा स्ट्राईक रेट चांगला एकत्रित असं मी मानतो. पण मग जागा वाटपाचं सूत्र कसं असणार? कारण पवारांनी आत्ता सांगितलं म्हणजे ते जास्तच जागा घेतील. जास्त म्हणजे किती घेतील? महाराष्ट्रात 288 जागा आहेत ना. हो, तुमच्यापेक्षा जास्त. तुम्ही जेवढ्या महाराष्ट्रात 288 जागा आहेत, 289 ते घेऊ शकत नाही ना कोण. हो, आम्ही तिघे बसू, आधी बसू मग बोलू. नरेंद्र मोदी यांनी फुगड्या घेऊन हे सरकार स्थापन केलेलं आहे. 110 ते 120 जागांचे पुढे ते गेले नाही असं सामनात आज आपण लिहिलेले. खरं आहे ते, मी तेच म्हणतो आहे. साधारण 100च्या वर जागा अशा आहेत ज्या भारतीय जनता पक्ष 500 ते 1500 या फरकात जिंकून आलेल्या आहे. आणि त्यातल्या बहुसंख्य जागा या नंतर दबावानं
तो विजय प्रशासनावर दबाव आणून तो विजय त्यांनी प्राप्त केला. 500 ते 1000च्या फरकातला अनेक जागा. म्हणजे मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगतो, धुळ्याची लोकसभेची जागा ही घोषित करावी विजयी म्हणून, अशा प्रकारचा दबाव केंद्राकडून सतत तिकडल्या जिल्हाधिकाऱ्यावरती येत होता. कळलं? शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली. पण 7 EVM मशीनची मतगणना ही बाकी असताना सुद्धा हा विजय तुम्ही लगेच घोषित करा, अशा प्रकारचा दबाव महाराष्ट्रातले भाजपचे नेते, सत्ताधारी भाजपचे आणि केंद्रातून खास करून वरिष्ठ सत्ताधारी हे थेट फोन करून धुळ्यातल्या लोकसभेचा निकाल ताबडतोब घोषित करा, अशा प्रकारचा दबाव आणून काँग्रेसच्या भाजपा ती जागा लुटण्याचा प्रयत्न करत होते. पण काँग्रेसच्या सतर्कतेमुळे ती जागा परत व्यवस्थित त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि ती जिंकली. अशा प्रकारे 100च्या वर जागा या देशामध्ये मोदी शहा यांच्या भाजपनं ओरबडलेल्या आहेत. सर, पण हे धुळ्याबाबत आपण आता पहिल्यांदा बोलत आहात. धुळ्याचे ते आता खासदार निवडून मुंबईतली जागा आहे, त्या पण असं कधीच बोलल्या नाहीत. त्या दिवशी किंवा त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी कोणी का आक्षेप नाही घेतला याविषयी? हळूहळू या